मी जुयाला गेलतो, एका शाळेमध्ये जाण्याच्या योग आला. संस्कार 12वीचा वर्ग होता केमिस्ट्री डिपार्टमेंटला. आमच्या मित्राचं शैक्षणिक संकुल तिथे गेलो होतो. कुतूहलाचा विषय झाला. एक शिक्षक कुतूहलाने सांगत होते मुलांना दारू किती वाईट आहे. तिथं वर्गामध्ये 40-50 मुलं होती कॉलेजची. एका ग्लासामध्ये त्यांनी दारू घेतली हो, अर्धा ग्लास. त्याच्यामध्ये वळवणारा दंत घेतला आणि त्यात टाकला. ती तडफडून मेला. पण त्या मुलांना सांगितलं, व्हॉट इज द कन्क्लुजन ऑफ धिस ऑब्झर्वेशन? ह्याचा निष्कर्ष काय काढा? त्यांना अपेक्षित होतं की हा जंत दारूमध्ये टाकल्यानंतर तो तडफडून मेलाय, म्हणजे दारू किती शरीराला हानिकारक हे लोकांना कळेल. पण ती पाटलाचं पोरगं बिलदर उठला आणि म्हणाला की सर, दारू पिले की पोटाला जंत मारतात. आम्ही आमच्या पद्धतीने जर असं आकलन करून घ्यायला लागलो तर काय करायचा हा मोठा प्रश्न पडतो. त्यामुळे आमच्या धारणा, आमच्या मनाची शुद्धता आणि आमची सैद्धांतिक बैठक जी आहे ते स्थिर झाली पाहिजे. तरच कैसा वासुदेव बोलतो बोल, बाळा पोटी माये रिघेल, मेले माणूस जित उठविल, वेळ काळा ते ग्रासील गा, कैसा वासुदेव बोलतो बोल हे शुद्ध होईल. आमची तत्व स्थिर पाहिजेत. बोलताना सुद्धा मला 2 जबडे आहेत, तुम्हाला 2 आहेत. खालचा जबडा सारखा हलतो आणि वरचा स्थिर आहे. दोघांनी हालायचं म्हणतं बोलणं संभवत नाही. केवळ रेल्वे स्टेशन आहे ना, मग रेल्वे पळते रूळ पळतो. दोघांनी पळायचं म्हणतं प्रवास होईल का? एक तर रुळानं पळलं पाहिजे तर रेल्वेनं पळलं पाहिजे. जातेची पाळी आहे का नाही गरगर गरगर फिरणारी. खालची पाळी स्थिर असते आणि वरची पाळी गरगर फिरते. दोन्ही पाळ्या फिरायचं म्हणलं तर जळणं होईल का? होईल का? नाही. त्यामुळे काही तत्व आमच्या जीवनामध्ये स्थिर असतील आणि परमेश्वराच्या भविष्यामध्ये आपल्याला लोक जागराचं कार्य करायचं आहे. तुम्ही किती भाऊ? 5. हनुमंतराव तुम्ही किती भाऊ? 2. अजून 5-6 भावंड असणारे कोण आहेत का? 6. 5. 6. मी प्रवचन करते, आम्ही सुद्धा 6 भावंड होतो. पण माझ्या आईचं शिजर नव्हतं झालं. पहाटेच्या वेळेला मी माझ्या लहानपणी आईच्या मांडीवरती असं झोपून जातेवरची गाणी ऐकली ती. पहिली माझी ओवी पहिला माझा नेम, तुळशी खाली राम कोटी वाची. पहाटे 4 वाजता उठायचं, छडा संभाषण करायचं. ती जातेवरती अशी पाळी ओढताना जे ओटीपोटीचे असे व्यायाम होत होते आणि कुठल्याही पद्धतीचे ओटीपोटी 1000 बायकाला त्यावेळेला होत नव्हते. सोमट्याला गेलो, मुरेंनी जेवायला बोलवलं, त्याच्या बायकोनी स्वयंपाक केला. आम्ही रावी प्रोग्रामला होतो, बीएसआयच्या फायनल इयर असतात 95ला आम्ही तिथे होतो आणि आता एवढ्यात गेलो. ती भाकरी काय फुगत आहे हो, चूल नव्हती, गॅसवर भाकरी करत होत्या. तिथल्या लोकांनी जमिनीतल्या मोठी श्रीमंत माणसं झाली, अब्जाधीश लोक झाली, तुकडीकरण झालं जमिनीचं. मावळमधलं सोमट्टा गाव. ते मला भाकरी काय पहिल्या तरी फुगत नाही हो मनोजी. गॅसवर स्वयंपाक करणारी बाय फुगली पण भाकरी काय फुगत नाही. चुलीतला विसतो आम्ही विसरून गेलो. ही प्रासादिकता आहे आम्ही गमावत चालले. त्यामुळं तुम्हाला चांगले दिवस आलेत आता, कारण आता बरीचशी शहरातली मंडळी मोकळा श्वास घेण्यासाठी ऍग्रिकल्चर टुरिझमच्या नावाखाली आता खेड्यात उडाल दिली. दोळाभाऊनी चालू केलं ना कार्य आता कृषी पर्यटनाचं. बरोबर, चांगले मित्र आहेत. खेड्याकडे चला. हा संदेश हजारो वर्षापूर्वी आम्हाला दिलेला होता. आज पुणे मुंबई सारखी शहरं फुगत आहेत, नरकपुऱ्या झालेल्या आहेत अक्षरशः, आणि खेडी ओस पडत आहेत. पुन्हा कोरोनाने आमच्यावर कृपा केली. कोरोनाची कृपा झाली की आता माणसं खेड्याकडे यायला लागली.
त्यामुळे आम्हाला परमेश्वर, आपण तिघही एकाच पिंडाची माणसं आहोत. मला बऱ्याच जणांनी वेड्यात काढलं की अरे मनोज शहा तू एम.ए. झालाय, खेड्यात राहतोय, पुन्हा पुण्यात माघारी आला. पण आज दत्त महाराजांच्या कृपेने चांगलं अधिष्ठान निर्माण झालं. 50-60 लोकांना स्वयंरोजगार तिथं तयार झाला. 5-6 राज्यामध्ये कार्य विस्तारित होत गेलं आणि म्हणून तो प्रोजेक्ट साकार होऊन प्रामाणिकपणाने कार्य केलं. त्यामुळं ही प्रासादिकता जी आहे ऋषीमुनींच्या कालखंडामध्ये जी होती ती आम्हाला पुनर्निर्मित करावं लागेल. इथं लय अक्कल असावं लागत नाही, तुमचा भाव उत्कट असावा लागतो. शबरीला अक्कल होती, एक भिल्ली नाही. तिचं लग्न ठरलं. पूर्वी मुलींना पदर यायच्या अगोदर लग्न व्हायचे. ह्या शबरीचं लग्न ठरलं, 7-8 वर्षाची होती आणि 10-12 बोकडं कापायला आणली समोर. शबरी म्हणली का? आदिवासी समाजातली राणी होती शबरी. तिला अरे लग्नामध्ये पशुबळी द्यायचा असतो. ते बोलले माझ्या लग्नामध्ये जर पशुबळी द्यायचा असेल तर मला लग्न नाही करायचं. ती निम्या रात्री पळून गेली. पळून गेली स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि मातंग महर्षीच्या आश्रमात अशी दडून बसली. आयुष्यभर एकच कार्य केलं की माझ्यासारख्या भिल्लिनीचा विटाळ चंडाळताना होईल. मग ती मातंग महर्षींना दिसत नव्हती, पण सकाळच्या वेळेला ते आश्रम झाडायचा, झाडलोट करायची, फुलांची फकरं टाकायची. हे कार्य करायचे. महर्षींना प्रश्न पण हे करतंय कोण? संपूर्ण तारुण्य जाळलं, म्हातारी झाली शबरी. मातंग महर्षींनी पाहिलं, अरे 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 तू का माझ्या समोर आली नाही? तुम्हाला मी घाबरत होती, तुमची मला सेवा करायची होती. तुझी ही सेवा बघून रामप्रभू मला भेटायला 80,000 वर्षांची तपस्या शबरी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुसर्ग. आता एवढ्याच सावता महाराजांची पुण्यतिथी झाली आरणला. कर्मयोग जो आहे, कांदा मुळा भाजी अवघी खायला. तुम्हाला इतरत्र परमेश्वर सोडण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या भूमीमध्ये ते मार्दव निर्माण करा. भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव तैसे आचार गौरव सुख विलीनाचे. जमिनीतला कोंब जो आहे तो त्या असणाऱ्या मातीचा गुण सांगतो. चांगल्या मुलांवरती केलेले संस्कार हे त्याच्या आई बापाची गुणधर्म सांगतो. त्यामुळं तुम्ही किती धनसंपत्ती मिळवली, तुम्ही कुठली राजकारणात पदं घेतली, तुम्हाला किती पैसे येत्या, तुम्हाला किती गाड्या येत्या, तुम्हाला किती घोड्या येत्या, तुमची किती इस्टेट आहे, तुमची किती कॉलेज आहेत, हे काही कोण तुम्हाला विचारणार नाही. तुमची मुलं काय दिवे लावतात हे विचारणार आहे. बरोबर आहे? तुमची मुलं काय करतात हे विचारणार आहेत. त्यामुळे आमची मुलं डॉक्टर, इंजिनियर, वकील नाही झाली तर काय बिघडत नाही, झाली तर आनंद आहे. परंतु ते माणूस बनावं ह्या गोष्टीला तुम्ही जास्त प्राधान्य. मी गरजा काय सांगितल्या? 2 वेळचं जेवण, रात्रीचं हक्काचं जेवण, 4 प्रेमाची माणसं, यापेक्षा आयुष्य नाही. आपण आकारण सकाळी दिवस उगवून मावळेपर्यंत जेवढं अंतर कापून तेवढी जमीन 7 बार आपल्या नावावर आपण धरतोय त्या लिओ टॉल्स्टॉयच्या गोष्टीसारखं. पण हे तुमचे हृदय फुटून मारणार आहोत. डॉक्टर विजू मांडके हृदय शल्य विचारक होते. बाळासाहेब ठाकरेंच्या वरती सुद्धा त्यांनी अँजिओप्लास्टी केलेली होती, ओपन हार्ट बायपास सर्जरी केली होती आणि तेच हार्ट अटॅकने गेले. पुन्हा हे विद्रोह असा आहे की कुणाची यातून सुटका नाही. त्यामुळं हा जो जीवन प्राप्त झालं, नरदेहायचे गोमटे त्रैलोकीनं सापडे साचे, नरदेहायचे ओखटे अन्यथा 7 खोटे असे. नरदेहा एवढं सुंदरही काय नाही आणि त्याच्या एवढं घाजरडीत काय. मग हे ओखटे म्हणून भोगावे की गोमटे म्हणून त्याला? हे गोमटा म्हणून भोगायचं का ओखट्या म्हणून फेकून द्यायचं? नाग महाराज सांगता हे मध्यभागी दुभाग आहे. हे फेकून बी येऊ नका आणि त्याचं चोचलं बी पुरवू नका. त्याचा खुबीन उपयोग करा आणि मनुष्य देहाचे निसाधने सच्चिदानंद पदवी लहाणे ऐसा अधिकार नारायणे कृपावर होतो. म्हणजे 84 लोकशी योनीमध्ये मनुष्य देह नरदेहच असा आहे की त्याच्यामध्ये तुमच्या जीवनाचं कल्याण करता येईल. पूर्वी गावांना वेश्या असायच्या. तुमच्या केमला आहे ना? येस.
पूर्वीची जी खुर्द आणि बुद्रुक जी गाव आहेत, खुर्द आणि बुद्रुक, ती खरी खेडी होती. जिथं जलस्रोत असायचे तिथं गाव असायची. जिथं जलस्रोत आहेत तिथं खेड्याची रचना आहे पूर्वीची. आता आमच्या इथे मी काय खुर्द आणि बुद्रुक गाव आहेत, आणि गावाला एक तटबंदी असायची आणि एक येस असायची. त्या गावाचा नियम असायचा की संध्याकाळी 6च्या पुढे दरवाजा बंद, सकाळी सूर्योदयाच्या नंतर दरवाजा उघडला जायचा. म्हणजे घातपात होणे, सुरक्षित सोयी असावी. एक आंधळा त्या केम गावामध्ये भिक्षा मागायला आला. सकाळपासून भरकटला. जाताना त्याने म्हणाला की मला केमच्या बाहेर जायचंय, मला वाट दाखवा. गावाला एकच तटबंदी होती, म्हणजे रस्ता एकच आहे ना तटबंदीकडे बाहेर जायचा. मग त्यात एक जण भेटला यादव साहेबांसारखा, संदीप रावांसारखा, तुम्हाला कुणालाही केमच्या माणसाला विचारू नको, एकच काम कर, तू आता डाव्या बाजूची जी भिंत आहे तटबंदीची, त्या भिंतीला धरून चालत राहा 4-5 किलोमीटर चाल, ही भिंतच आहे, आणि जिथं भिंत संपते तिथं दरवाजा आहे, तिथं बाहेर पडतो. सोपी गोष्ट आहे का? 5 किलोमीटरचा जो व्यास आहे तिथं तटबंदी बांधलेली आहे सगळी, दरवाजा एकच आहे उत्तर दिशेचा बाहेर जायचा. कुणालाही विचारू नको, तटबंदीला धरण चाल. हा चालायला लागला, चालत चालत गेला, 5 किलोमीटर चालला, अजिबात भिंत सोडली नाही. परंतु दरवाजा जवळ आला, ह्याच्या पाठीला खास होती. ती खाजवायसाठी त्यानं हात मागे घेतला आणि 5-25 पावलं चालला, तेवढ्यात तो दरवाजा निघून गेला. पुन्हा त्यानं हात लावला, पुन्हा ती घेतला. असा 4-5 महिने गावात फिरत होता बरं. त्याला खाज सुटणं म्हणतात. तसे चांगले काय गोष्टी आमच्या जीवनात यायच्या मला की आम्हाला काय ती दुर्बुद्धी आठवते, आम्हाला खाज सुटली त्याला. त्यामुळं अशी खाज सुटून देऊ नका. जे सांगितले संत म्हणताना त्या मार्गावर न जा, त्याचं प्रारब्ध नीट आहे त्याला ते प्राप्त होत. देवानं तोच निर्माण केल्यावर दाना निर्माण केला. त्यामुळे तुम्हाला काय करण्याची गरज नाही, तुम्ही श्रद्धेतून आणि धारणेतून आणि निष्ठेतून केलं तरच आम्हाला प्राप्त होईल. अन्यथा आम्ही भरकडत जाऊ. एके दिवशी समाज आणि राष्ट्र कार्यामध्ये आमचा काय आम्ही कोणतरी होतो इतिहासात जमा. त्यामुळे आम्हाला चांगलं कार्य करायचंय तर जबाबदारी घ्यायला स्वीकार, जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आम्हाला दुसऱ्याला जेवायला देताना काय बिघडणार आहे, पण दुसऱ्याच्या ताटाला घास तरी घेऊ नका. आम्हाला दुसऱ्याच्या पाया पडायची लाज वाटत असेल तर पडू नका, पण तुमच्या पायावरती एखादा कोण आजारानं मस्तक ठेवत असेल तर त्याच्या मस्तकावरती पाय द्यायचं पाप तरी करू नका. एवढं कळलं तरी परमार्थ बराचसा कळला असं म्हणताय. त्यामुळं आंधळ राहिलं बरं, मगाच्या गोष्टीतला बहिरा राहायला बरा. जास्त शास्त्र मुखवत असणारालाही बसतील, जास्त पैसा असणारालाही भाट ठेवून चालतो. लक्ष्मीचा असणारच असं शाप आहे की तो उत्थान अवस्था त्याची नीट राहणार. त्यामुळं अति सर्वत्र वर्जे, अति दानात बलिर्बद्ध, अति मानात सुयोधन, अति गर्वात रावण नष्ट, अति सर्वत्र वर्जे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा चालणार नाही, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नाही चालणार. रावण मेला, सविजेचा बाण प्रभू रामचंद्राचा लागला. रामप्रभू म्हणले, अरे का मला विरोध केला असतो, आता माझं गुणगान गातोय, त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव म्हणतो, सकाळ त्वमेव आता म्हणतोय तू. आता माझी बायको जो ठेवले पळवून दिलीस तू, आता माझं गुणगान गातो. ते रावण म्हणतो की मोठ्या माणसाला विरोध केल्यानंतर काहीतरी चांगलं जगात निपजतं म्हणून विरोध केला. मग तुला काय निर्माण करायचं होतं जगात? तो म्हणला, मला जगातला पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवायचा होता. संपूर्ण हिंदी महासागर जो खऱ्या पाण्याचा आहे तो रावणाला गोड पाण्याचा करायचा होता. मला सोन्याला सुगंध प्राप्त करून द्यायचा होता आणि आकाशाला पायऱ्या करायच्या होत्या, यासाठी मी झगडलो आणि म्हणून मी तुला विरोध केला. म्हणजे मला ही निसर्गाची असणारी कर्तुम शक्ती प्राप्त करता येईल का, यासाठी मी झगडतो. म्हणजे श्रेष्ठत्वाचं भान असणारी ऋषी मंडळी आमच्या देशात होऊन गेली. ती बी नैमिषारण्यात अशी एकांतात राहत होती. परमेश्वर तुम्ही एकांतात राहताय, तुमचं ठिकाण तसंच आहे. त्यामुळं ह्या एकांतातच लोकांच्या गोष्टी घडतात. त्यामुळे समाजाचं भान ठेवून गोसेवेच्या माध्यमातून आपण जे कार्य राष्ट्रकार्य करत आहात, नंदिनी, सुरभी, अनेक गायीची नावं तुम्ही ठेवलेली आहेत.
कपिल असेल, कामधेनू, कल्पतरू आणि चिंतामणी या स्वर्गात असणारी ऐश्वर्य, सुरभी आणि लक्ष्मी ही समुद्र मंथनातून निघाली आणि वशिष्ठ महर्षींच्या आश्रमामध्ये सुरभी नावाची कामधेनू होती आणि अरुंधतीने सर्वांना जेवायला बोलवलं विश्वामित्राने. 60,000 शिष्यांना घेऊन विश्वामित्राच्या आणि एका वेळेला सर्वांना षड्रस भोजन दिलं. सुग्रणी आणि वाढणारे, रसज्ञ आणि जेवणारे, श्रीमंत आणि उदार हे वेगळ्याची बात. आमट्याने लाडू कुस्करू खाणारी काय भादर आहेत. सुग्रणी आणि वाढणारे बारे उडगीचा आग्रह जास्त राहतो. सुग्रणीला आग्रह करावा लागत नाही, तिच्या असणाऱ्या अन्नात एवढी चव माणूस मागून घेतो. अरुंधतीनं एवढा चांगला स्वयंपाक केला, 60,000 शिष्यांना जेवायला मिळालं आणि विश्वामित्राच्या तोंडाला पाणी सुटलं. ते म्हणाले, हे कसं तयार केलं, एवढं एकटे आहेस तू? ते माझ्या आश्रमामध्ये सुरभी नावाची कामधेनू आहे, तिला आज्ञा केली, षड्रस भोजन तयार केलं. ते बोले, वशिष्ठ तू एकटा आहेस, तुला काय करायचं कामधेनू मला देऊन टाक. ते मला तुला द्यायला काही अडचण नाही, परंतु मला इंद्रानं दान दिलेले एक गोष्ट दान दिलेली पुन्हा पुनर्दान करता येत नाही. आम्ही निर्लज आहोत. लग्नात आलेल्या गोष्टी साडे एकमेकाला कोणता विषय वेगळा. एकदा दान मिळालं ते पुनर्दान नाही करता येणार, त्यामुळे तुला हे दान नाही करता येणार. मग विश्वामित्राची लढाई झाली कोणाबरोबर? वशिष्ठ महर्षींच्या बरोबर. आणि ती कामधेनू देण्यासाठी तलवार काढली आणि ती तलवार तिच्या खुराला लागली, त्यातनं रुद्र बाहेर पडला आणि विश्वामित्राचा सटकून पराभव केला. 60,000 वर्षाची तपश्चर्या गायीच्या लोभापायी मातीत गेली. पुन्हा विश्वामित्र तपश्चर्याला बसले आणि एक मेनका आली भुलवायला. मेनकेच्या पाठीमाग पाहिले पुत्र होऊन शकुंतलेचा जन्म झाला तिच्या पोटात. तिचं दुष्यंताबरोबर लग्न होऊन भरत नावाचा पुत्र प्रचलित म्हणून आपल्या देशात नाव भारत. मेनकेच्या पायी लागले जोवर तोवर वैराग्याची गोष्टी, जोवर सुंदर वनिता दृष्टी देखील नाही, जोवर तोवर जंबुक करे गर्जना, जवळ त्या अगस्ती जवळ त्या पंचनाना देखील नाही. मेनकेच्या पाठीमाग पळत सुटले आणि 60,000 वर्ष पुन्हा कामामुळे नाहीच झाले. पुन्हा इंद्र इतका चतुर म्हणाला की ह्याला काही 60,000 वर्षी तपश्चर्या करू द्या, थोडस काय लालून दाखवलं की मरते लगेच. म्हणजे पहिली 60,000 वर्ष सुरभी नावाच्या लोभामुळे गेली, दुसरी 60,000 वर्ष मेनकेच्या पाठीमागे पळायला म्हणून गेली, पुन्हा 60,000 वर्ष तपश्चर्या झाल्यानंतर एक अप्सरा पाठवली पुन्हा खाली. इंद्र चतुर, जे अमृतवाचे आसन ऐरावता सारखी वाहन, राजधानी भुवन अमरावती. आणि अप्सरा आल्याने त्या विश्वामित्राला पुन्हा राग आला. हिजाज पायी माझी मेनकेच्या पायी 60,000 वर्ष मातीत गेली, हिनं यायला नको होतं, माझं आयुष्य बर्बाद केलं हिनं. मग त्याला राग आला, पुन्हा त्याला जाळून टाकलं. म्हणजे ह्याच्या आणखी 60,000 वर्षावर रागानं मातीत गेली. काम येश, क्रोध येश, लोभ येश, तिने मी घातकच आहे. काम पूर्ण झाला की लोभ निर्माण होतो आणि काम अपूर्ण झाला की क्रोध निर्माण होतो. हे तिन्हीची शांती करण्यासाठी म्हणजे आम्हाला मार्क्स कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगल्स यांनी दास कॅपिटल ग्रंथ दिला. त्यातनं रशियामध्ये मंदीच्या कालखंडामध्ये आर्थिक क्रांती करण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून केला. मला वाटतं 19व्या शतकाच्या प्रारंभाला आमच्या विचारवंतांनी सांगितले की मार्क्सचा मज काम हवा, फ्राईडचा मज काम हवा, मार्क्सचा मज दाम हवा, पण ह्या दोघांना संपवण्यासाठी अयोध्येचा मज राम हवा. म्हणजे मज काम हवा, मज दाम हवा, पण ह्यात आम्हाला व्यस्त नाही राहायचं. या दोघांना शांत करण्यासाठी अयोध्येचा रामही आम्ही आठवला पाहिजे, तरच आमचं जीवन धन्य आहे. त्यामुळे धन्य भारतवर्ष, धन्य यश परंपरा, भारतीय जनधन्य, धन्य यश संस्कृती. जगाच्या पाठीवरती आमची संस्कृती यासाठी श्रेष्ठ आहे की इथं मातृत्वाचा जागर केला जातो. आमची संस्कृतीच मुळात मातृसत्ता काय,
यादव साहेब, चैत्र गुढीला तुम्ही पॅन्ट शर्ट घालता का? बायकांची साडी लुगडे घालता? गुढीला काय नेसवता? साडी घालता. चैत्रात देखील नवरात्र असतं ना, चैत्रातलं नवरात्र. बरं, आता काल तुम्ही पंचमीचा सण झाला, वारवाला बायका गेलते, पुरुष गेलते? बायका गेलते. आता ह्याच्यानंतर येणारा गौरी बायकाचा सण आहे. त्याच्यानंतर येणारा नवरात्र महोत्सव बायकांचा आहे. त्याच्यानंतर येणारी ती दिवाळी बायकांची आहे. 11 महिन्यातले सगळे सण बायकांना गेले, पुरुष करून झोपला होता यादव साहेब. शेवटी देवाकडे गेले आणि मला देवा काय केलं? सगळे सण वाटून दिले त्यांना. देव म्हणजे यू आर लेट कमर्स, तुम्ही उशीर केलाय. शेवटचा एक सण शिल्लक राहिला, फाल्गुन महिन्यातला शिमगा. आम्ही नेहमी उशिरा जागो होते. त्यामुळं मातृत्वाने खऱ्या अर्थानं आमची धर्म संस्कृती जीवन ठेवली. त्यामुळे मातृदेवो भव, पितृदेवो भव, गुरुदेवो भव आमचं पहिलं प्राधान्य. मी मगा सांगितलं की मला बाकीचं काय नाही करता आलं चालेल, पण मला माझ्या बायकोशी प्रामाणिक राहता येईल त्या प्रयत्न मला करायचा. मग माझी मुलं चांगली निपळतील, त्यांच्यावर चांगले संस्कार होतील. उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता कार्पण्य वंशदोषात कर्मदोषांतरी. समाजाला काय शिकवण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. हा सुधारला पाहिजे, तो सुधारला पाहिजे, अजिबात अपेक्षा सोडून द्या. स्वतः सुधारण्याचा प्रयत्न करा. मग राष्ट्र सुधारेल. ती सुरुवात स्वतःपासून पाहिजे. आणि परमेश्वर रावाने ती सुरुवात स्वतःपासून केली. आधी केले मग सांगितले, संतांचा उपदेश आहे. आधी केले मग सांगितले, विच इज द प्रॅक्टिकल आयडियालिझम ऑफ अवर हिंदुइझम. संतांनी ते स्वतः केलेलं आहे आणि मग समाजाला सांगितलं. म्हणून बोले तैसा चाली त्याची वंदाने. कुणाला कर मग अधिकार कुणाला प्राप्त होतो? आधी कर मग अधिकार प्राप्त होईल. संदेश देण्यासाठी ज्ञान असावं लागतं, आज्ञा करण्यासाठी अधिकार असावा लागतो आणि उपदेश करण्यासाठी विद्वत्ता असावी लागते. पाये पा ध्वजेचे चिरमुट राया जतन करता कष्ट. पतित 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 परिमी त्रिवार वाचा पतित. महिपत्र ते केवडे राओ चालवी आपल्या पाळे. 2000ची नोट गव्हर्नरचा शिक्का होईपर्यंत कागदाचा तुकडाच आहे तो. परंतु एकदा राजमुद्रांकित झाले की त्याला मूल्य प्राप्त होत. तसं संतांच्या सानिध्यात आलं, मातृत्वाच्या सानिध्यात आलं आणि गोमातेच्या सानिध्यात आले की रंकाचाही राव होईल. त्यामुळे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्यांचे हात घ्यावे. हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी. भरल्याच्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. पिसाळलेल्या दर्याकडून छातीसाठी आयाळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्यांचे हात घ्यावे. परमेश्वरजी आपण केलेलं कार्य उदात्त आहे, मोठं आहे. गोभक्त, गो मातेचं मंदिर, गाईचं ढोवाळ जेवण इथं झालं होतं. अगदी पाळण्यामध्ये वासरा 2 तास बसलं होतं. नामाभिधान आपण गाईचं केलं होतं. हा जो परम कार्य आहे, ज्यांनी गायींची भक्ती केली, गायींची सेवा केली, त्यांच्या आयुष्यात कधी कमतरता नाही निर्माण झाली. दुष्टचक्रीचा नाश आणि सृष्टांचं सृजन जे आहे, धर्मसंस्था पणार्थायम संभवामी युगे युगे. आणि हेच खरं राष्ट्रकार्य. परित्राणाय साधुरा विनाशाय दुष्ट. मात्र हे करत असताना धर्म जो आहे तो सांगून समजत नाही, तो कृतीत आणून समजत असतो. म्हणून धारणात धर्म विद्यावो धर्मधारेची प्रजा. जे 3 दर्शन आमच्या शास्त्रकारांनी सांगितली, प्रॅक्टिकल आयडियालिझम, प्रोग्रेसिव्ह आयडियालिझम आणि प्युअर आयडियालिझम, ते शुद्ध आदर्शवाद आहे. काय प्रगमनशील आदर्शवाद आणि काय प्रात्यक्षिक आदर्शवाद आहे. इथं प्रात्यक्षिक आदर्शवाद जो आहे, तुम्ही अर्भकाच्या साठी बंदे हाती धरली पाठी. लहान बाळासाठी मास्तरला हातात पाठी धरावी लागते आणि ग ग गणेशाचा गिरवा लागतो. आम्ही प्रामाणिक राहिलो तर ग ग गणेशाचा गिरू, नाही तर ग ग गदड्याचा गिरू. त्यामुळं आमच्याकडे जे आहे भरलेलं, तो परिणाम पुढे होणार आहे. त्यामुळं चांगले संस्कार आपल्या मुलांवरती करा. संस्कार एकमेव धन.
संताने सरिता केलो तैच्या परी चंदनाने बोरी व्यापिल्या. गुणदोषांची न विचारी काही ठाव दिला पायी आपुल्या. 100 चंदनाच्या झाडामध्ये एखादं बोरीचं झाड आलं तर त्याला चंदनाचं मोल प्राप्त होतं. परंतु सुगंधामध्ये कस्तुरी की गगनामध्ये 100 आली तशी मराठी सुंदरी भाषांमध्ये कस्तुरी कुठे आहे? कस्तुरी मृगाच्या नाभीमध्ये. तो हिमालयात असतो. अतिशय उच्च पद्धतीचा दिव्य सुगंधी उपादान कस्तुरीला म्हणतो आपण. मग पाठीभर कस्तुरी घेतली, त्याच्यामध्ये कांदा लावला, पलांडू लावला कस्तुरीमध्ये. कस्तुरी पाठीभर घेऊन त्याच्यामध्ये कांदा लावला तर कांद्याला कस्तुरीचा वास नाही. कांदा स्वतःचा गुणधर्म सोडत नाही. त्याचं खरं प्रारब्ध फुटत आहे. परंतु बोरीचं एक झाड जर चंदनाच्या बुडात उगवलं तर त्याला चंदनाचं मोल प्राप्त होतं. संगत कोणाची हा फार महत्वाचा विषय. त्यामुळं कसाबानं बोकडाची संगत केली. बोकडानं कसाबाची संगत केली तर काय होईल? सुरा फिरल नरड्यावरनं. त्यानं जर हत्तीची संगत केली तर हत्तीच्या पाट्यावरती बसून उंच चिंचचा पाला खाता येईल. तुम्ही संगत कोणाची केलेली आहे ह्याच्यावरती तुम्हाला पंगत मिळणार आहे. त्यामुळं सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो. आम्हाला संतांच्या सानिध्यामध्ये जाऊन श्रेष्ठांचं कार्य आम्हाला अनुकरण आलं पाहिजे. आम्हाला दुसऱ्यांचं कौतुक करता आलं पाहिजे. मला स्वतःच दुःखच नाही हो. माझ्या शेजाऱ्यानं गाडी घेतली, माझ्या शेजाऱ्यानं वाडी बांधली, त्याच्यामुळे मला दुःख होतंय. माझ्या दुःखाचं कारण हे शेजाऱ्याचं आनंद आहे. मला वैष्णव जनतो येणे कही पीड पराई जाणे दो. आम्हाला दुसऱ्याच्या दुःखानं आमचे डोळे पाणावले पाहिजे आणि दुसऱ्याच्या आनंदानं आनंद निर्माण झालं पाहिजे. हे केव्हा होईल? चांगले मातेचे संस्कार असतील तरच. आणि त्यामुळं मी परमेश्वरांना धन्यवाद देतो. आपण तुमच्या आईच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने गोमाता मंदिरामध्ये आम्हा सर्व आप्त स्वकीय सुहृद बांधव मित्र परिवार ग्रामस्थांना सगळ्यांना आपण बोलवलं आणि आपण जे धर्म कार्य करत आहात त्या कार्यामध्ये आम्हालाही यामध्ये शाब्दिक संविधान टाकायचं भाग्य मिळालं. एकी शब्द जे तो भाग्यज्ञ म्हणजे ज्ञाने गमीचे तो ज्ञानयज्ञ. तुम्हाला तुमच्या कार्याला उदंड मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आपल्या आईच्या स्मरणार्थ जो हा या ठिकाणी पुण्यस्मरणाचा जागर केला, नक्कीच आपल्या आई गो लोकाला वास्तव्य करून आहेत आपल्याला आशीर्वाद देत आहेत आणि असंच प्रेरणास्त्रोत माइलस्टोन म्हणून ते बाकीचे समाज बांधवात देखील अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामय सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग्. अशी एक विधोक्त प्रार्थना करून मी प्रवचनाची सांगता करतो. आता बसायला होईल. फुलं वाटा आणि भजन करा. पसादारी घेतो फुलं टाकलो. पसादारी घेऊन नाही पसायदारी घेऊन फुलं टाकू. बरोबर. फुलं टाकली बरोबर. आरती अगोदर घ्यावं लागेल. पुन्हा पसायदारी उलट होईल. आरती तयारी करा. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. उभं राहा सर्व. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. आरती झाली तयारी.
आरती कोणती घेतेस?